हॅलो गाइस, वेलकम बॅक टू अ न्यू व्हिडिओ. टेक्निकल मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओ तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे सीआरपीएफ. सीआरपीएफनी नवीन भरती काढलेली आहे. तर भरतीसाठी अप्लाय कसं करायचं, भरतीसाठी सॅलरी काय लागणार आहे आणि डॉक्युमेंट कुठले लागणार आहे, एज लिमिट काय आहे, कास्ट काय आहे, पूर्ण एका व्हिडिओ डिटेल सांगितले. त्याआधी चॅनल लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नाही केला तर सबस्क्राईब करा अशाच भरतीसाठी. तर करूया व्हिडिओला स्टार्ट. हा तर काय सीआरपीएफ म्हणजे काय, पहिली गोष्ट हे समजून घ्या. तुम्ही भरतीसाठी अप्लाय तुम्हाला सांगतोय तर पहिली गोष्ट हे समजून घ्या सीआरपीएफ म्हणजे काय आहे. सीआरपीएफ म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. आता तुम्ही विचार करतील सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स आणि पोलीस फोर्स मध्ये डिफरंट काय गाईज. पोलीस फोर्स सीआरपीएफ न पोलीस फोर्स मध्ये खूप डिफरंट आहे. आणि गाईज तुम्हाला सीआरपीएफ साठी अप्लाय करायचं असेल, फुल डिटेल सांगतो काय त्यांचं काय काम असते आणि काय नाही. तर आपल्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये त्या फॉर्मची लिंक देतो, त्याच्यात तुम्ही क्लिक करून अप्लाय करू शकतात. आणि काय काय रिक्वायरमेंट लागणार आहे तर पहिली गोष्ट तुम्हाला सीआरपीएफचं काम सांगतो. सीआरपीएफचं काम काय आहे तर मित्रांनो, सीआरपीएफचं काम आहे म्हणजे एअरपोर्ट किंवा कुठेही इमर्जन्सी लागलं तर सीआरपीएफला बोलवतात. आणि एअरपोर्टला सिक्युरिटी किंवा कोण सेलिब्रिटी येणार असेल किंवा कुठे सिक्युरिटीची गरज असेल तर सीआरपीएफला बोलवतात. आणि सीआरपीएफची पूर्ण डिटेल याच्यात सांगणार आहे. तर आपल्या पीसीवरती तुम्हाला दिसत असेल स्क्रीन, तर त्याच्यासाठी रिक्वायरमेंट काय लागणार आहे तर एका याच्यात सांगेल. तर सीआरपीएफ कॉन्स्टेबल जीडी नोटिफिकेशन म्हणजे सीआरपीएफची कॉन्स्टेबलची ही नोटिफिकेशन. कॉन्स्टेबल म्हणजे पोलीसमध्ये कॉन्स्टेबल असतात, इन्स्पेक्टर असतात, सब इन्स्पेक्टर असतात. जसं ह्याच्यामध्ये कॉन्स्टेबल हवालदार सीआरपीएफ मध्ये हवालदारची भरती निघालेली आहे. ऑर्गनायझेशन बाय सीआरपीएफ. पीसीवर दिसत असेल बघा, सीआरपीएफ ची ऑर्गनाइज केलेली आहे ही भरती. तर गाईज तुम्ही बघू शकता पीसीवर. आणि इकडे बघू शकता तुम्ही, एक सेकंड. नेम ऑफ एक्झाम सीआरपीएफ कॉन्स्टेबल एक्झाम. सीआरपीएफ कॉन्स्टेबल एक्झाम राहणार आहे मित्रांनो, सीआरपीएफ कॉन्स्टेबल एक्झाम. आणि नेम ऑफ द पोस्ट कॉन्स्टेबल अँड ट्रेडमॅन. गाईज आपल्या पोलीसमध्ये जसे कॉन्स्टेबल असतात आणि हेड कॉन्स्टेबल असतात तशी सीआरपीएफने 2 भरत्या काढलेल्या आहेत. त्याचं नाव आहे सीआरपीएफ कॉन्स्टेबल अँड ट्रेडमॅन. 2 भरती काढलेल्या आहेत. आणि वॅकन्सी बघू शकता तुम्ही, आपले पीसीच्या स्क्रीनवरती बघू शकतात की वॅकन्सी किती मोठी आहे. 129929 अनगिनत वॅकन्सी आहे. आणि क्रायटेरिया गव्हर्नमेंट जॉब, तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब तर भेटणार आहेत. आणि गाईज सॅलरी बघू शकतात 21,700 ते 70,000 रुपये पर मंथ. जसं तुमचं काम असेल तसं तुम्हाला सॅलरी भेटणार नाही. तर काम काय माहिती आहे का, म्हणजे जसे तुमचे पोस्ट असेल तशी तुम्हाला सॅलरी भेटून जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एज लिमिट काय राहणार आहे. एज लिमिट राहणार आहे 18 ते 25 वर्षाचे पर्यंत एज लिमिट राहणार आहे. आणि दुसरी गोष्ट ऍप्लिकेशन मोड काय आहे, ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे. तर पीसीच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल की ऑनलाईन आहे. ऑफलाईन पण तुम्ही करू शकतात, कारण इकडे एक्झाम मोड ऑनलाईन पण दिले नाही, ऑफलाईन पण दिले. सिलेक्शन प्रोसेस पीईटी म्हणजे रनिंग तर तुम्हाला 1600 मीटर मधून तुम्हाला 1600 मीटर मधून 4 मिनिटात कव्हर करायचं आहे. आणि पीटीसी म्हणजे फिजिकल टेस्ट पण तुम्हाला पुलअप्स, रनिंग, लॉंग जंप आणि गोलाफेक ही राहणार आहे. रिटर्न एक्झाम आहे. मेडिकल टेस्ट पण होणार आहे. स्टेटस राहणार आहे, सून आहे. आणि जॉब लोकेशन तुम्ही बघू शकता. वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तो अप्लाय करायचा आहे. तर नेम ऑफ द पोस्ट कॉन्स्टेबल मेल. म्हणजे कॉन्स्टेबल मुलांसाठी फक्त 1 to 52-62. गाईज इतकी भरती निघालेली आहे, तुम्ही विचार करून पण नाही शकत. ही मेलसाठी. आणि फिमेलसाठी निघालेले 4,467 पदाची भरती निघालेली आहे पोरींसाठी. एज्युकेशन काय लागणार आहे म्हणजे कितवी पास लागणार आहे, 10th पास 12th पास. आता तुम्ही विचार करता 10th पास किंवा 12th पास. मित्रांनो 10th पास ही चालेल, 12th पास ही चालेल. लोकेशन रेसिडेन्शियल इंडियन असल्या पाहिजे, कोणी कुठून पण अप्लाय करू शकतो, इंडियन असल्या पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिटीजनशिप, तो पण इंडियन लागेल.
जनरल, OBC, SBC, ST, SBC काही तुमची कास्ट असेल 3 वर्ष किंवा 5 वर्षाची सूट भेटेल आणि फीचा चार्ज नाही मिळत. आणि मित्रांनो पुढचं तुम्हाला सांगतो, जनरल इंटेलिजन्स पेपर कुठले कुठले असणार आहेत. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही पेपर, जनरल इंटेलिजन्सचे पेपर असणार आहे. 25 क्वेश्चन असणार आहेत आणि 25 क्वेश्चन 25 मार्काचे असणार आहेत. तर हा 4 पेपर असणार तुमच्यासाठी, 4 पेपर. तर जनरल इंटेलिजन्स पहिला पेपर असणार, त्याच्यात 25 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. जास्त क्वेश्चन हार्ड नाही असणार आहेत. तुम्ही प्रिव्हियस तुम्ही अभ्यास केला असेल तर तुम्ही ही सिलेक्ट होऊ शकतात. जनरल इंटेलिजन्सला 25 क्वेश्चन तुम्हाला देतील ना, 25 क्वेश्चन आन्सर 25 क्वेश्चन आणि 25 गुण तुम्हाला भेटतील. दुसरा आहे जीके सर्वांना माहिती असेल. जनरल नॉलेजमध्ये काहीही विचारू शकता, काही म्हणजे काही. तर तुम्ही अभ्यास करून जा. 25 मार्काचे जनरल नॉलेजचे क्वेश्चन येतील आणि 25 मार्क त्याला भेटतील. सेकंड आहे मॅथमॅटिक्स म्हणजे गणित हा विषय कोणासाठी टफ असतो, कोणासाठी इझी असतो. तर तुम्ही ह्याचाही अभ्यास करू शकतात. 25 क्वेश्चन येणार आहेत, 25 गुण त्याला भेटणार आहेत. इंग्लिश आणि हिंदी हा पेपर पण राहणार आहे. 25 गुण असणार आहेत ना, 25 प्रश्न असणार आहेत. तर पुढचा बघूया टायमिंग ड्युरिंग एक्झामसाठी. टायमिंग काय असणार आहे? टायमिंग असणार आहे तो फक्त 2 तासासाठी. 2 तासात तुम्हाला तो पेपर कव्हर करायचा आहे. एक्झाम मोड ही तुम्ही बघू शकता ऑनलाईन आहे. क्वेश्चन पेपर हिंदी अँड इंग्लिश. नंबर ऑफ क्वेश्चन 100 मार्काचे 100 क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार, 100 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. आणि मार्क्स पण तुम्हाला तेवढेच भेटणार, म्हणजे एका प्रश्नाला 1 मार्क्स. क्वेश्चन टाईप मल्टिपल चूज करतील त्यांच्यावर आहे. CRPF कॉन्स्टेबल फिजिकल स्टँडर्ड टेस्ट. आता फिजिकल CRPF, आता फिजिकलमध्ये सर्व पास होतात. तरी पण एकदा सांगून ठेवतो तुम्हाला, हाईट मेन आपली एक्झाम आहे. तर एक्झामसाठी तुम्हाला PDF हवी असेल तर कमेंट करा. टेस्ट तर बघू शकतात. हाईटचं मेलसाठी काय आहे 170 सेंटीमीटर, 170 सेंटीमीटर मुलांसाठी हाईट पाहिजे. फिमेलसाठी 157 सेंटीमीटर मुलींसाठी. आणि चेस्ट मुलांचाच मापला जाईल. मेलसाठी 82 सेंटीमीटर चेस्ट हवा आहे. कसं घेऊन करून 82 सेंटीमीटर चेस्ट हवा आहे. आणि CRPF कॉन्स्टेबल फिजिकल इफेक्ट टेस्ट रनिंग होणार आहे. तर रनिंगसाठी जेंडर मेल आहे, मुली पण आहे. तर मेलसाठी 5 किलोमीटर आहे रनिंग आणि ते 24 मिनिटांमध्ये तुम्हाला कव्हर करायचं आहे. आणि नाही तुम्ही कव्हर केलं तर तुम्हाला गुण कमी भेटू शकतात. आणि मुलींसाठी 1 किलोमीटर 1.6 किलोमीटर ही रेस असणार आहे. फक्त 8 मिनिटात तुम्हाला यायचं आहे. आणि पुढची गोष्ट आहे, ही सर्व प्रोसेस राहणार आहे. स्टडी जनरल नॉलेज. तर तुम्हाला एक्झामसाठी समजत नाही की मी काय करू, मला कसं अप्लाय तर मी तुम्हाला सांगतो लास्टला. तर तुम्हाला काय करायचं आहे स्टडी करण्यासाठी हाऊ टू प्रिपेअर CRPF कॉन्स्टेबल एक्झाम. तुम्ही अभ्यास कसं करू शकतात कॉन्स्टेबलचा, म्हणजे CRPF कॉन्स्टेबलचा. तर मेल अँड फिमेल कॅन्डिडेट प्रिपेअरिंग फॉर सेंटर रिजनल पोलीस फोर्स कॉन्स्टेबल एक्झाम कॅन प्रिपेअर ऑफ द गव्हर्नमेंट एक्झाम बाय फॉलोइंग दिस गिव्ह बिलो. म्हणजे आता मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही कसा अभ्यास करू शकता. स्टडी जनरल नॉलेज हे मेन पॉईंट सांगितलं CRPFनी पण, कारण जनरल नॉलेजून खूप प्रश्न विचारतात. प्रिव्हियस इयरचे पेपर तुम्ही लर्न करू शकता, कारण की प्रिव्हियस इयरचे पेपर खूप विचारतात. ऑलमोस्ट 50% प्रिव्हियस इयरच्या पेपर मधलं येते. स्टडी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. तर मी तुम्हाला आताच पॉईंट सांगितला आणि यांनी CRPFनी खालती लिहून पण दिले की प्रिव्हियस इयरचे पेपर करा. अपियर टू इक्वल एक्झामिनेशन टेस्ट म्हणजे तेच आपलं फिजिकल टेस्ट. स्टडी अकॉर्डिंग ऑन द एक्झाम सिम्बॉल अँड एक्झाम पॅटर्न. तर तुम्हाला स्टडी करायचं स्टेट फिजिकल पोस्टिंग. तर आता हे सर्व झालेले पॉईंट्स. तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे गाईड्स डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतोय. अप्लायचं कसं करायचं ते CRPF कॉन्स्टेबल ऑनलाईन फॉर्म 2025 अप्लाय टू पोस्ट नाव. तर गाईड्स तुम्हाला काय करायचं माहिती का, मी तुम्हाला लिंक देईल, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही त्याच्यावर क्लिक करतील तुम्हाला डायरेक्टली येऊन जाईल. तर मित्रांनो तुम्हाला ही CRPFचा अभ्यास करायचा असेल, स्टडी करायचं असेल तर तुमच्यासाठी ही फाईल घेऊन आलाय. तर बघा तुम्ही वेबसाईट घेऊन आलाय, मग त्याच्यात तुम्हाला प्रिव्हियस इयरची पूर्ण तुम्हाला भेटतील. म्हणजे प्रिव्हियस इयरचे कॉम्बिनेशन सर्वे
PDF भेटेल, त्याच्यात तुम्ही स्टडी कराल, तुम्हाला खूप इझी पडणार आहे. तर तुम्ही बघू शकतात आपल्या PCच्या स्क्रीनवर. तर गाईज ही रिक्वायरमेंट लागणार आहे CRPF साठी. तर तुम्हालाही CRPF जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तुम्ही अप्लाय करू शकतात. आणि व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब करा अशाच एज्युकेशनल व्हिडिओसाठी. तर बाय बाय गाईज. आजच्या व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला.